मित्रांनो, तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. उद्या होत असलेल्या 9-12 मैदानात आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिल शेठ धोमा सुसगाव यांचा द्वादशी हिंद केसरी बक्कासूर. मित्रांनो, बक्कासूरचा पैरा कोण असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जाऊन लवकर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, काल झालेल्या 7-12 मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले स्वर्गीय पंढरीशेठ फडके, दादा सरकार विहीगर पनवेल यांचा सर्जा दादा आणि अमित शेठ भाडे वाघोली पुणे, बाजी शार्दूल ग्रुप छत्रपती संभाजीनगर यांचा हिंदकेसरी चिमण्या पळाला. सुंदररित्या गाडी पळाली. गाडीने गटाला पण सुट्टा निकाल घेतला, सेमीला देखील सुट्टा निकाल आणि फायनलला देखील सुट्टा निकाल घेतला आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांचा लाडका देव बकासूर परवा दिवशी झालेल्या आंबीर येथे ओपन मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला. त्याआधी मित्रांनो, वडकी येथे हिंदकेसरी मैदानामध्ये घरचीच गाडी पळाली. देव बकासूर आणि मोहिल शेठ धुमा सुसगाव यांची नवीन खरेदी महाराज. सुंदररित्या गाडी गटपास झालेली हिंदकेसरी मैदानामध्ये, परंतु मथुर आणि देव बक्कासूरची गाडी एकाच सेमीमध्ये लागल्यामुळे मित्रांनो, मामा म्हटलेले की जेव्हा जेव्हा मथुर आणि बक्कासूर एकाच सेमीमध्ये गाडी लागेल तेव्हा बक्कासूर पळणार नाही. आणि मित्रांनो, वडकी मैदानामध्ये बक्कासूर सेमीला पळाला नाही. परंतु मित्रांनो, उद्या होणाऱ्या 9-12 ओपन मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका देव बकासूर 100% पळताना दिसेल. आणि मित्रांनो, उद्या घरचीच गाडी पळताना दिसेल. उद्या देव बक्कासूर आणि महाराज किंवा विराट अशी गाडी उद्या 9-12 मैदानामध्ये पळताना दिसेल.